तर मित्रांनो, जसं बॉर्डरवर त्या आपल्या देशाचा आणि त्या देशाचा जसा सीमा राखून बसलाय, इकडे तिकडे हलू नये, तसंच तेवढंच संवेदनशील हे खातं आहे. जसं बॉर्डरवरच्या सीमा आखल्या जातात, त्यांचं संरक्षण करणं, जसं आमच्या देशाचे आपले जवान जे काळजी घेत आहेत, तेवढीच काळजी ह्या भूमी अभिलेखच्या खात्याने घेतली पाहिजे की सीमा आखून देताना वादी आणि प्रतिवादी होऊ नये, ते सलोख्याचे संबंध राहावेत. तुम्ही एकेकाला खुर्ची बनवताय. क्राईम लेवल सिंधुदुर्गाचं जर वाढलं असेल तर भूमी अभिलेख खात्यामुळे जास्त वाढलं असेल असं मला तरी वाटतंय आणि ह्या विचारापर्यंत मी पोचलोय. पुन्हा एकदा माझ्या ह्या व्हिडिओत काय माझ्याकडून चुकलं असेल तर नक्कीच माफी मागतो. मात्र एकच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दैनिक तरुण भारतचे आभार मानताना, शेखरजी सामंत, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, तुमचं हे ग्राउंड झिरो रिपोर्ट मी वाया जाऊ देणार नाही, हे मी वैयक्तिक पातळीवर सांगतोय. आणि ही जी काय क्रांतीची मशाल आहे ती माझ्या हातात मी घेतली आहे आणि त्याला नक्कीच सकारात्मक दिशा मिळेल. आमचे पालकमंत्री राणे साहेब याकडे पूर्ण लक्ष देतील या आशावादाने हा मी व्हिडिओ थांबवतोय आणि पुन्हा एकदा म्हणतो, भारत माता की जय, वंदे मातरम.